नमस्कार, माझं नाव सायली नंदा, राहणार मुंबई. मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माझी जन्मठेप या पुस्तकातील पान क्रमांक 128 ते 131 वाचत आहे. मनाचे बंड. कोणाशी चर्चा करू नये, कोणास कळवू नये, पण तो कोलू फिरवीत असता घामाने लिडबिडलेल्या अंगावर उडणारी ती भुशी, पिसून पिळून निघालेले पीठ आणि कचरा चिकटलेले ते घाणेरडे उघडे बागडे शरीर पाहून मनाने वारंवार बंड करून उठावे, स्वतःचा तिरस्कार वाटू लागावा. असले दुःख आता का सोसतोस? या तुझ्या शरीराचा आणि कर्तृत्वाचा राष्ट्राच्या राष्ट्रीय उदयास आणण्यासाठी उपयोग व्हावा, आता ते मातीमोल ठरले. मग या अंधकारात उगीच कष्टत का पडतोस? याचा कार्याला, तुझ्या मातृभूमीच्या उद्धाराला आता कवडीचा उपयोग नाही. तिकडे तुझ्या हाल अपेष्टांचे अवाक्षर देखील कळत नसेल, मग नैतिक परिणाम तर दूरच. असा कार्याला उपयोग नाही, तुझ्या स्वतःला उपयोग नाही. इतकेच नव्हे तर केवळ भारभूत होत आहे. तर मग हे जीवन व्यर्थ का धारण करतोस? बस, जो उपयोग त्याचा व्हावयाचा तो होऊन गेला. आता चल, दोरीच्या एका हिसक्या सरशी करून टाक त्या जीवनाचा अंत. हा समुद्र मंथनासच उपयोगी पडावा म्हणून निर्माण झालेला कर्तृत्व शक्तीचा मेरुदंड या यकश्चित कथलीतले ताक घुसळविण्याचे कामाला लावून त्याचा स्वतःच अनादर का करतोस? पुन्हा पुन्हा मनाने म्हणावे, आता जगणे व्यर्थ, आता आत्मघातच आत्मसन्मान होणार आहे. नोवालिस आदी कित्येक नीतिविशारदांची आणि ऐतिहासिक उदाहरणांची ही आठवण व्हावी की प्रसंगी आत्मघात हे आत्मकर्तव्य ठरत असते. एके दिवशी दुपारी भयंकर उकाड्यात कोलू फिरवीत असता धापा टाकीत गिरकी आल्यासारखे वाटून खाली बसलो आणि पोट फार श्रम होताच आतडीत ताठरतात तशी ताठरल्याने हाताने धरून भिंतीशी टेकलो आणि डोळे मिटले तो एक तेथल्या तेथेच गाढ गुंगी लागली. इतकी गाढ की दचकून जो जागा झालो तो दिशा विदिशा स्थल काल हे मला 4-5 मिनिटे काही कळेना. शांत शून्य निर्विकार अशा कोणत्या सुखद अवस्थेत काही नाहीसे होऊन राहिलो. थोड्या वेळाने सावध झालो. एक एक वस्तू दिसून तिचा अर्थ कळू लागला. तेव्हा पुन्हा कामास लागलो, पण मन एकसारखे म्हणे, हे शेवटचे काम का होऊ देत नाहीस? मघाची ती शून्यता, तेच मरण. आज रात्री शेकडो बंदिवान त्या पोर्ट ब्लेअर मध्ये जिच्या आधाराने मृत्यू तरून गेले, त्या दोरीच्या तुकड्याने गळ्यास फास लाव आणि करून टाक या कष्टांचा अंत. त्या आत्महत्येचे आकर्षण मला एकसारखे ओढीत होते. ती मघाची शून्य स्थिती हेच मरण. ते तर ह्या जीवनाहून निसंशय गोड आहे. मला ज्या 2-4 वेळा माझ्या विवासनातील यातना असह्य होऊन आत्महत्या अत्यंत आकर्षक वाटू लागली, त्यापैकी पहिली वेळ म्हणजे मार्सेलिसून परत धरलो गेल्यानंतर एडनच्या आजूबाजूस भयंकर उष्म्यात आणि त्रासात बंद केलेलं होतो ती होय. दुसरी ही कोलूतली त्या चक्कर आलेल्या दिवसाची. दोनही वेळी मनाची आणि बुद्धीची झुंज चालता चालता बुद्धी जवळजवळ 4 मुंड्या चित पडण्याचा प्रसंग आलेला होता. आणखी 1-2 वेळी तो प्रसंग पुन्हा यावयाचा होता. त्या रात्री खोलीच्या ज्या खिडकीच्या गजास टांगून बहुधा बंदिवान स्वतः फाशी जात, त्या खिडकीकडे मी लुब्ध दृष्टीने 4-5 वेळा तरी पाहिले असेल. बुद्धीचा आणि मनाचा तो संवाद मी तिरहितपणे जसा काही ऐकत होतो, तो पुढे मी एका कवितेत ग्रंथीलाही होता. वारंवार मनाच्या वरील कोटीक्रमास विवेकाने उत्तर द्यावे, वेड्या, हा तुझा अहंकार. समज की तुझे कर्तृत्व कर्तव्य म्हणजे एक राष्ट्रचे राष्ट्र उद्धरता येणारी प्रचंड गती देण्यास क्षम असणारे यंत्र आहे. पण आता त्याचे काय? त्याचा योग्य आणि यथाप्रमाण उपयोग होत नाही. एका अर्थी खरे,
पण अशा रीतीने जेथे इतर भक्कम यंत्रे चुरून जातात तेथे गुप्त अज्ञात यातनांचा मार सहन करण्यात उपयोगी पडावे ते कार्य त्याचे कडून करून घ्यावे म्हणूनच हे कर्तृत्व शक्तीचे यंत्र केले नसेल कशावरून? राष्ट्रोद्धाराच्या झुंजात अनेक महत्वाची नाकी लढवावी लागतात, त्यात बंदीगृहाचा मोर्चा सगळ्यात कठीण आणि तरीही अत्यंत आवश्यक असतो. मग तो लढविण्यास तुमची योजना झाली आहे, हा काय त्या कर्तृत्वाचा थोडा गौरव झाला? आणि एका अर्थी कसले कर्तृत्व घेऊन बसला आहेस? तुझे त्यांचे ह्या सर्व मनुष्य जातीचे तर काय, पण ह्या सूर्याचे देखील या प्रचंड विश्वाच्या उलाढालीत खरे पाहिले असता तीळ मात्र तरी महत्व आहे काय? एखाद्या साबणी फुग्यासारखा तो आता स्वतःच्या महत्वाभिमानाने फुगत उडालेला दिसतो आहे. पण एका क्षणार्धात विश्वाची मूळ शक्ती दुसरा एखादा खेळकर फुगारा मारताच फुस दिशी नाहीसा होईल तरी विश्व चालेलच. म्हणून विवेक कर. सापेक्षात जे कर्तृत्व आहे त्याची खरी परीक्षा येथेच आहे. या कारागारात जो देशसेवा करील तो खरा देशसेवक. जे मूल्य दिल्याविना देशोद्धार होणेच नाही ते कारापीडनाचे मूल्य देणे म्हणजे जीवन व्यर्थ जाणे नव्हेच नव्हे. कीर्तीचे, लौकिकाचे, मनाचे, मधाचे बोट त्यास लागलेले नाही, पण म्हणूनच ते अधिक अव्यर्थ होय. आणि जर मरावयाचेच तर निदान मग असा का मरतोस? तू सोसलेल्या यातनांचा सूक्ष्म परिणाम देशावर होईलच होईल, परंतु ते जर तुला खरे वाटत नसेल आणि ही बातमी देखील देशास कळणार नाही, मग त्याचा नैतिक परिणाम कोठला होणार? मग व्यर्थ कष्ट का म्हणून? मरणारच असशील तर असा कुत्र्याचे मोलाने आपल्या हाताने का मरतोस? त्यांना तुला फाशी देऊ नये म्हणून दया आली होती की काय? मग जे त्यांना करता आले नाही ते तू त्यांच्या करता स्वतःचे हाताने करून आपल्या पक्षाचे हानीत आणि अपजयात आणखी भर का घालतोस? जर मरणे तर ज्या सेनेतील तू एक सैनिक आहेस त्या सेनेचे तसेच एखादे कार्य करून मग तरी मर. फाशी घेऊन नव्हे तर आपल्या एका जीवास्तव असा मर. हे बुद्धीचे शेवटचे कारण मात्र मनाच्या त्या जीवावर उदार झालेल्या अवस्थेत पटले. मन स्थिर झाले. हाच निश्चय ठाण्याच्या तुरुंगातही केला होता. त्याची आठवण झाली. त्या दिवसापासून पुन्हा एकदाच काय तो आत्महत्येच्या अगदी काठावर मी जाऊन राहिलो होतो, तो म्हणजे रत्नागिरीच्या तुरुंगात. पण ते पुढे ती रात्र मात्र मरू तर तसेच मरू या कृतनिश्चयाने गेली. इतकेच नव्हे तर वरील कोटीक्रमाचा उपयोग करून आणि कोणीही मरणे तरी असेच मरणे हे अंगीकृत व्रतार्थ कर्तव्य आहे असा उपदेश करून मी त्या अंदमानाच्या कारागारातील त्या शेकडो दुर्दैवी राजबंदीतील अनेक वेळा आत्महत्येच्या काठावरून हात धरून परत फिरवलेले आहे. धन्यवाद.